नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. घरगुती आणि व्यावसायिक गॅस पुरवठा सुलभ करा. कोल्हापूर जिल्हाधिकारी. जिल्ह्यात अचानक वाढलेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या मागणीमुळे पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटनांनी गॅस पुरवठादार कंपन्यांची बैठक पार पडली. यावेळी घरगुती सिलेंडरचा 100% घरपोच पुरवठा, औद्योगिक क्षेत्रे, हॉटेल व रेस्टॉरंटसाठी उपलब्धतेनुसार वितरण आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी पाईपद्वारे गॅस जोडण्या देणे यावर चर्चा झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गॅस एजन्सींना ग्राहकांना पूर्णपणे घरपोच गॅस सिलेंडर वितरित करण्याचे कडक निर्देश दिले. कुठेही अवैध विक्री किंवा पुरवठा होणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली. आवश्यकतेनुसार गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलीस व पुरवठा शाखेची मदत घेऊन नियंत्रण राखण्यासही त्यांनी सांगितलं. बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, MIDC प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले, माजी अध्यक्ष आयुषचंद्र धोत्रे, गोशिमाचे उपाध्यक्ष संजय देशिंगे यांच्यासह HP, भारत गॅस आणि इंडियन गॅस कंपनीचे जिल्हा प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत कंपन्यांनी घरगुती सिलेंडरचा पुरवठा पूर्वपदावर येत असल्याचे सांगितले, तर व्यावसायिक गॅसचे 20% वाटप शनिवारपासून सुरू झाल्याची माहिती दिली. कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने गॅस पुरवठा, ब्लॅक मार्केटिंग, बुकिंग शिवाय किंवा OTP शिवाय वितरण असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी यांनी इशारा दिला. 100% घरगुती गॅस घरपोच पोहोचवण्याचे पुन्हा एकदा सांगितले. या बैठकीतून जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केलं की घरपोच सिलेंडर मिळत असल्याने कळवलेल्या तारखेपूर्वी एजन्सीकडे गर्दी करू नये. दिलेल्या वेळेनुसार गॅस घरपोच देण्यात येत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.